भटक्या विमुक्त समाजाच्या विविध मागण्या तसेच रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे काँग्रेस आता आक्रमक झाले। काँग्रेसच्या भटक्या विमुक्त सेलचे सरचिटणीस परशुराम खेत्री यांनी 15 ऑगस्ट पासून रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। या दरम्यान आरोग्याची तपासणी करण्यासाठी आलेल्या आरोग्य पथकाने दिलेल्या माहितीनुसार खेत्रींची शुगर पातळी वाढली आहे, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला। तरीही मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। खेत्रींच्या जीवितास धोका झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला। त्यामुळे रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण झाले। भटक्या विमुक्तांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जातीच्या दाखले असतील किंवा जात पडताळणीचे विषय असतील, तसेच महामार्गाचा जो विषय आहे रखडलेला महामार्ग, या विरोधात 15 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे भटक्या विमुक्त सेलचे राज्याचे सरचिटणीस परशुराम खेत्री हे 15 ऑगस्टपासून या ठिकाणी उपोषणाला बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। आणि आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवसाअखेर आजपर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी त्यांच्या भेटीसाठी आलेला नाही। फक्त पोलीस कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणा या ठिकाणी येते, या ठिकाणी आहे। 24 तास त्यांच्याकडे निगराणी आहे आणि त्यांची विचारपूस होते। आरोग्य यंत्रणेकडून त्यांची आरोग्य तपासणी होते, परंतु आत्ताच त्यांची तपासणी झाली आणि त्यांची शुगर जी काय आहे ती हाय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि जोपर्यंत त्यांना मेडिसिन ते घेत नाहीत तोपर्यंत त्यांची शुगर लेवल व्यवस्थित होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही। मात्र इथं या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जमलेत। त्यांचा असा पवित्र आहे, जोपर्यंत शासकीय अधिकारी या ठिकाणी येत नाहीत, आम्हाला लेखी देत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आजचा चौथा दिवस आहे, तरी देखील शासनाला अजूनही किंवा प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही। आपल्यासोबत आहेत अनिरुद्ध कांबळे साहेब, काय सांगाल? हे मला वाटतं गेले 4 दिवस परशुराम खेत्री हे स्वतःसाठी उपोषणाला बसलेले नाहीत, तर विमुक्त जाती यांच्यासाठी दाखले मिळावेत। आणि गेले 13 वर्ष जो मुंबई गोवा हायवे प्रलंबित आहे त्याच्यावर गेले अनेक दिवस अपघात होत आहेत आणि अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। भटक्या विमुक्तांचा जो प्रश्न आहे, त्यांना जातीचे दाखले मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण पुढे जाते। हा समाज जो आहे, हा वडार समाज, हा आज या गावात उद्या त्या गावात, पण आज त्यांच्याकडे मुलं चांगली शिकलेली आहेत पण त्यांना दाखले मिळत नाही। ह्याच्यासाठी ते गेले 4 दिवस उपोषण करत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की जिल्हाधिकाऱ्यांच्या अगदी गेट जवळच त्यांचं उपोषण चालू आहे। 4 दिवसात इकडे गेट कोणी आलेले नाही, प्रशासकीय नाही किंवा कलेक्टर नाही किंवा ह्या पालकमंत्री देखील नाही। तर माझे जिल्हा अध्यक्ष आदरणीय नुरुद्दीन सय्यद आलेले आहेत, शहर अध्यक्ष काजी साहेब आहेत, तालुका अध्यक्ष राणे साहेब आहेत, माझा युवकचा, ही सगळी मंडळी इथं काँग्रेसची आलेली आहेत। आणि माझं एकच म्हणणं आहे, जर ह्याच्या जीविताला काय कमी जास्त झालं तर आघाडीच्या माध्यमातून आम्ही कलेक्टरला घेराव घालू आणि त्यांना जाब विचारू, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो। उपोषणकर्त्याच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिल्हाधिकाऱ्यांना थेट घेराव घालण्याचा इशाराच त्यांनी दिला। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद साहेब, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। साहेब, आपण जिल्हाध्यक्ष आहात, गेल्या 4 दिवसापासून आपलाच एका पक्षाचा भटक्या विमुक्त सेलचा जो राज्याचा सरचिटणीस आहे तो या ठिकाणी उपोषणाला बसलाय। गोरगरिबांचे प्रश्न घेऊन त्या या ठिकाणी उपोषण करतोय, परंतु प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही। काय सांगाल? काय आहे, विमुक्त भटक्या जातीच्या मोठ्याने बोला। त्याच्यासाठी ते आज राष्ट्राचे प्रदेश याचे सरचिटणीस आहे आणि ते एक भटक्या जातीच्या न्यायासाठी किंवा अन्याय ज्यांच्यावर होतो आहे त्याच्या न्यायासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत 15 ऑगस्टपासून। आणि तेव्हापासून त्याची कोणी दाद घेत नाही किंवा दखल घेत नाही, ही गंभीर बाब आहे। आणि आज त्यांची जो तब्येत आहे ही खालावत चाललेली आहे आणि खालावत चालल्या असल्या कारणाने त्यांच्या जो बी काय आहे, आता त्यांची तब्येत जो काय आहे आणि काही बरा वाईट झाला ते ह्याचे सर्वी जबाबदार हे अधिकारी हे राहणार आहेत। आणि ह्यासाठी आम्ही सर्व
त्यांच्या पाठीशी काँग्रेस कार्यकर्ते हे त्यांच्यावर ठामपणे आहोत आणि जिल्हा काँग्रेस देखील त्यांच्या पाठीमागे आहोत. जर त्यांच्या जीविताला काय बरं वाईट झालं तर सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी असतील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक कादरी. अशफाकजी, आपल्या रत्नागिरी शहरात हे आंदोलन सुरू आहे, आपण या रत्नागिरी शहराचे शहराध्यक्ष आहात, काय सांगाल? मी सगळे तो पहिल्या भटक्या जातीसाठी म्हणजे सगळ्यांसाठी तो आता उपोषणाला बसलेला आहे, तो स्वतःसाठी नाही बसलेला आहे. तेव्हा शासनाने त्याची गंभीर दखलता घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याचा प्रारंभिक प्रश्न आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवे हा तर आहे. दुसरी गोष्ट रत्नागिरी शहरातला देखील मेंटल उतारापासून ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत जो रस्ता बनवलेला आहे त्याची खडी एवढी वावलेली आहे, ती साईटला गेलेली आहे. निवकलचा उतार आहे तो पण, आपला खडपे वाटारचा उतार आहे तो पण, सगळं हे साईटला गेलेलं आहे. आणि तिथे जी खडी जी साईटला गेलेली आहे त्याच्यामुळे लोक आजार पडत आहेत आणि गंभीर अपघात होत आहेत. आणि त्या दुखापतीला तो हे खेत्री हे उपोषणाला बसलेले आहेत, ते आमच्या पक्षाच्या माध्यमातून बसलेले आहेत. त्या आमचं शहर असू नये, जिल्हा असू नये आणि कुठलीही काँग्रेस असू नये त्याच्या पाठीशी आहे. आणि कलेक्टर साहेबांनी त्वरित त्याच्यावर ॲक्शन घ्यावी ही आमची साहेबाला नम्र विनंती आहे. कारण त्याच्या जीवाला काही कमी जास्त झाल्यात, आम्ही रस्त्यावर काय आणखीन कुठे सगळं आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू. जर वेळीच दखल घेतली नाही तर जी काही भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घ्यायला आम्ही समर्थ आहोत, असं काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक कादरी यांनी सांगितलं आहे. आपल्यासोबत होते अजूनही काही कार्यकर्ते होते, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. तालुकाध्यक्ष आहेत साहेब, काय सांगाल? शासनाची गंभीर दखल घ्यावी. जर गंभीर दखल घेता येत नसेल आणि गांभीर्याने त्याचा विचार होत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, जिल्ह्यातून सर्व काँग्रेस कार्यकर्ते वेळ आली तर रस्त्यावर उतरावं लागेल. याची 100% उतरावायला वेळ लागणार नाही. तर आपण याची गंभीरतेने याची दखल घ्यावी आणि न्याय द्यावा ही अपेक्षा आहे. गंभीरपणे दखल घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत आपल्यासोबत प्रसाद उपळेकर. साहेब, काय सांगाल? नमस्कार. खेत्री जे आहेत यांनी जे उपोषणाला सुरुवात केलेली आहे, पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना चांगली साथ देतो आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत एकदम गंभीर आहेत, त्याची शासनाने दखल घ्यावी. आणि जर यांच्या जीवाला काय दगाफटका झाला तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता आहे, याची तुम्ही दखल घ्या. जर वेळीच दखल घेतली नाही तर हे आंदोलन जे आहे ते चिघळण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आत्तापासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेसेज द्यायला सुरुवात झालेली आहे. जे भटके विमुक्त समाज आहे, जेव्हा काही 38 जाती त्या भटक्या विमुक्तांमध्ये येतात, त्या 38 जातींमध्ये हा जो मेसेज आहे हा स्प्रेड व्हायला लागला आहे. आणि जर हे आंदोलन असंच सुरू झालं तर उद्यापासून या ठिकाणी मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याची सर्वस्वी जर आंदोलनात काही वेगळी भूमिका झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहणार आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.